वळूयात सुपरफास्ट 50 बातम्यांकडे। मी पुन्हा येईन ही फक्त ओळ नव्हती। 2.5 वर्षांनंतर मी पुन्हा आलो, पण 2 पक्षांना फोडून आलो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी 25 वर्ष मुंबईवर राज्य केलं। मुंबईत बदल घडवणारा एक तरी प्रकल्प ठाकरेंनी दाखवावा। फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान। परिवारातील कुणीही यावं, पण स्वतःच्या हिमतीवर यावं। परिवारवादी राजकारणावर फडणवीसांचं वक्तव्य। शरद पवारांनी मुलीला पक्षाचं अध्यक्ष बनवलं म्हणून पक्ष फुटला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। भाजप नसती तर देशात दंगली झाल्या नसत्या। भाजप देशाला भिकारी करण्याचं काम करतंय। पुस्तकावरून संजय राऊतांची भाजपवर टीका। महायुतीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता। जागा वाटपासंदर्भातील बैठकीत शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता। येत्या 24 तासात महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। हायकमांड सोबत आजच चर्चा होणार। दिल्लीची बैठक रद्द झाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का। उद्धव ठाकरेंनी अनेकांना प्रवाहात आणलं, पण अनेक जण सोडून गेले। आमशा पाडवींबाबत माहिती नाही। आमशा पाडवींबाबत विचारलेल्या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। कालच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा पेच सुटला। आज किंवा उद्या आम्ही जागा वाटप जाहीर करू, खासदार संजय राऊतांची माहिती। प्रकाश आंबेडकरांसोबत आमचा संवाद कायम। वंचित शिवाय पुढे जाण्याचा महाविकास आघाडीचा विचार नाही, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीतील 3 पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा संपलाय। वंचितच्या जागांसंदर्भात अद्याप बोलणी सुरू, विजय वडेट्टीवारांची माहिती। इंडिया आघाडीला 300 जागा मिळणार ही आमची गॅरंटी। एनडीएला 200 जागाही मिळणार नाहीत। महाराष्ट्रात महाविकास आघाडी 40 जागा जिंकणार, संजय राऊतांचा मोठा दावा। चंद्रकांत पाटलांनी बारामतीत सुनेत्रा पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये पाऊण तास चर्चा। बारामतीतून सुनेत्रा पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित। मुख्यमंत्री शिंदे आणि आढळरावांमध्ये काल बैठक झाल्याची माहिती। काम सुरू ठेवा, 2 दिवसात जागा वाटप जाहीर होईल। शिंदेंच्या आढळरावांना सूचना, सूत्रांची माहिती। शिरूरच्या जागेसंदर्भात अजित पवारांनी मुंबईत बैठक बोलावली। अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी बैठक सुरू। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंची आज पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत बैठक। अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। दानवेंची समजूत काढण्याचा ठाकरेंचा प्रयत्न। रामटेक लोकसभा मतदारसंघावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच। रामटेक भाजपला देण्यासाठी शिंदेंकडे विनंती करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। रामटेकमध्ये सध्या शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार। अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आणि संजय शिरसाट यांचा एकाच विमानातून प्रवास। छत्रपती संभाजीनगर ते मुंबई असा एकत्र प्रवास। संभाजीनगर जागेचा तिढा अजिबात नाही, त्यावर जास्त बोलायला नको। वरिष्ठ जो उमेदवार देतील त्याचा आम्ही प्रचार करणार। संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर अंबादास दानवेंनी बोलणं टाळलं। शिर्डीत वंचित बहुजन आघाडीचा युवा संवाद मेळावा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या मेळाव्याला सुरुवात। प्रत्येक जिल्ह्यात वंचित शक्ती प्रदर्शन करणार। चैत्यभूमीवर आज भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा। इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ व्हायरल। आव्हाडांनी पट्टा फेकल्याचा आरोप। मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात लेखी तक्रार दाखल। ठाकरे गटाकडून सांगलीत चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। चंद्रहार पाटलांचा काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात पक्षप्रवेश। शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांची वकील असीम सरोदेंना नोटीस। सरोदेंच्या शिंदे गटाचे 12 आमदार ठाकरेंकडे परतणार या वक्तव्याविरोधात नोटीस। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी पुन्हा दत्तात्रय होसबळे यांची निवड। नागपुरात सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत होसबळेंची निवड। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना 9व्यांदा ईडीकडून समन्स। कथित मद्य घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी गुरुवारी हजर राहण्याचे आदेश। नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड। एका कार्यक्रमादरम्यान अज्ञातांकडून गाडीची तोडफोड। अर्धापूरच्या देगाव कुराडा गावातील घटना।